सात रंगांची माती गुगलवर नाही तर रायरेश्वर पठारावर मिळते. आणि इथेच 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची पहिली शपथ घेतली होती. तर सुरुवात करूया रायरेश्वरच्या सफरीची. मुंबई असो किंवा पुणे, पहिल्यांदा जायचं भोरपर्यंत आणि भोरपासून साधारणतः 30-35 किमी रायरेश्वर पठाराकडे चढाई सुरू होते. जसजशी आमची गाडी डोंगरावर चढत होती, रस्त्यात काही छोटे पाहुणे भेटले. धुक्यातून एक ससा समोर आला आणि वाटलं निसर्ग आपलं स्वागत करत आहे. एकदम निसर्गाच्या कुशीत आलो आहे असं वाटलं. आम्ही पार्किंगजवळ पोहोचलो, पण बाहेर इतकं दाट धुकं की समोरचं काहीच दिसत नव्हतं. म्हणून थोडा वेळ आम्ही गाडीतच बसलो. थोडं थांबलो. हळूहळू सूर्योदय व्हायला सुरुवात झाली आणि मग घेतली आपल्या गरुडानी झेप. धुकं मध्ये मध्ये उघडत होतं आणि वरून दिसणारा खालचा नजारा एकदम झकास. हिरव्या झाडांचा गजबजलेला नजारा, दरीत हरवलेली गावं आणि तलाव ढगांशी खेळत होता. खरंच कॅमेऱ्यात इतकं सुंदर दिसतंय तर डोळ्यांनी किती भारी वाटत असेल. आणि मग अखेर वेळ आली त्या पठारावर जाण्याची. तर मंडळी, थोडंसं उजाडलंय, झालं 6:30 वाजलेले आहेत. आता आपण निघूया वरती पठारावर. धुक्याने पूर्ण झाकले गेले. थंडी खूप वाजते इकडे पण खूप मजा येते. ह्या साईडने आपण वरती येतो. इथं पार्किंगला वगैरे जागा आहे. किल्ले रायरेश्वर इथं आपली गाडी आहे आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे. फक्त एवढंच एक लक्षात ठेवा की आपण येतो आणि हे बघा, म्हणजे आपण जिकडे पण जातोय ना तिथे कचरा करतोय, तर हे चुकीचं आहे. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे, कारण पाण्याच्या बॉटल्स वगैरे, छोट्याने छोटा कचरा खूप वाढत चालला आहे. सह्याद्री बघा कसली भारी दिसते. नजारा एवढा खूप एकदम मनाला मोहून चालला आहे. पार्किंग समोर आहे, ठीक आहे. त्यानंतर इथून डायरेक्ट ही वाट आहे, ही जुनी वाटतं आणि नवीन करतात असं वाटतंय. तर तिथून असं पूर्ण फिरून ना इथून असं जायचं आहे, म्हणजे इथपर्यंत असेल चांगली वाट. जास्त नाही, 4-5 मिनटं आपण वरती चढून आलो ना, समोर तिथं पायऱ्या आहेत, त्या चढून आपल्याला वरती जायचं आहे. धुकं असल्या कारण दम लागतोय. आम्ही रेलिंग चढून हळूहळू वरती जात होतो. धुक्यामुळे रस्ता दिसत नव्हता, पण चालणं थांबलं नव्हतं. थोडं वर चाललो आणि अचानक समोर आलं एक सुंदर सपाट पठार. मग काय, आनंदात थोडंसं धावलोच. पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो गोमुखी तळ्याजवळ. आपण आलो गोमुख तळ्याजवळ. इथं पाणी पिण्यासाठी आणि इथून आतमधून पाणी येतं, ते तिथून गोमुखाच्या ह्याच्यातून त्या तळ्यात येतं आहे. आणि ते पाणी पिण्यासाठी आहे, तर तुम्ही तिकडे जासाल पाय वगैरे टाकू नका. थोडं चालत आम्ही पोचलो रायरेश्वर मंदिराजवळ, ज्याचं इतिहासात खूप महत्त्वाचं स्थान आहे. सोळाशे 45 साली जेव्हा छत्रपती शिवराय 16 वर्षाचे होते, त्यांनी इथेच उभं राहून हिंदवी स्वराज्याची पहिली शपथ घेतली. म्हणजेच स्वराज्याच्या स्वप्नाची बीजं याच भूमीत पेरली गेली. त्यावेळेपासून रायरेश्वर फक्त एक पठार नाही, तर इतिहासात अत्यंत खास ठिकाण बनलं. मंदिर साधं दगडी बांधकामातलं, पण इथल्या हवेत आजही इतिहासाचा श्वास जाणवतोय. मंदिराच्या बाजूलाच जननी देवीचं एक छोटंसं मंदिर आहे. लोक सांगतात की इथे देवीची कृपा नेहमीच सहवास देते. आणि इथं उभं राहून हातात ढाल पकडली, क्षणभर का होईना मावळ्यांचा जोश अंगात उतरताना जाणवतो. हेच ते क्षण शिवरायांचा अभिमान आपल्यात जागा होतो. इतकं मोठं स्वप्न उचललेलं महाराजांनी की आपण आजही त्या स्वप्नातच जगतोय. इथं ट्रॅक्टरचे वगैरे निशाण आहेत. तर मग ट्रॅक्टर वगैरे म्हणजे वरतून रस्ता आहे का? नाही, हे ट्रॅक्टर उचलून आणलेत वरती खालून? हो, खालून. म्हणजे छोटे ट्रॅक्टर आहेत का मोठे आहेत? एक मोठा आहे, एक छोटा आहे. त्याला आणायला तर मग खूप हे लागलं असेल ना? हो, त्याचे पार्ट अलग अलग करून आणलेत आणि मग वरती येऊन जॉईन केले. हो. आणि मग तुम्हाला इथं खायला वगैरे म्हणजे आपलं अन्न वगैरे किंवा इथं गहू पिकतो, ते आता त्याचीच तयारी चालू आहे. ओके. आणि बाकी हा एक ट्रॅक्टर आणि बाकी सामान वगैरे आणायला वाईवरून. वाईवरून. हो.
मग इथं सेम रेट आहे का थोडा जास्त वगैरे? दोन आपणच जातो. 2 रुपये जास्त. आता एवढं चढवून आणायचं म्हणजे तुमच्या गाड्या वगैरे? आमच्या गाड्या वगैरे खाली पायथल असतात. मित्रांनो, हा बघा ट्रॅक्टर. आता विचार करा याचे किती भाग केले असतील आणि त्याला वरती आणलं असेल. खूप आश्चर्य आहे. आता आपण चाललो आहे 7 रंगाची माती असते ना ती बघायला. सध्या पाऊस काय रिमझिम रिमझिम चालू असतो किंवा धुकं जास्त प्रमाणात असतं, त्याच्यामुळे माती वगैरे ओली आहे. थोडी वाट निसरटी झालेली आहे. थोडे घसरायचे चान्सेस आहेत, पण हळूहळू चालू. तुम्हाला हे जे झाड दिसतंय त्याला दातपडी असं म्हणतात. चुकून जर ह्या झाडाची पानं जर तुम्ही खाल्ली तर तुमचे 32च्या 32 दात पडतील, एवढं ह्यामध्ये पॉयझन आहे. चुकून तुमच्या बॅकस्किनला जरी लागलं तरी इन्फेक्शन होऊ शकतं. ह्या झाडाचा काही यूज नाही आहे, म्हणून इकडे खूप झाडं आहेत तशी, आणि जनावरांना हे सेन्स होतं म्हणून हे खात नाहीत. झाडं खूप आहेत, कोणाचे दात पाडायचे असतील तर तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता. तर आपल्याला संदीप भाऊ भेटला आहे आज आपल्यासोबत, तो आहे. तर थँक्स टू JB ब्लॉग्स. भावाशी मी कॉन्टॅक्ट केला, त्यांनी मला संदीप भावाचा नंबर दिला, बोला की कॉन्टॅक्ट कर, तो तुला प्रॉपर गाईड वगैरे करेल, इथे सांगेल. आपण भावाकडून माहिती ऐकूच सगळी, जे जे आपल्या पठारावर आहे ते दादा आता आपल्याला माहिती वगैरे सांगणार आहे. हे आहे नॅचरल टॅटूचं झाड. आता याचा टॅटू कोणाच्या हातावर काढायचा? अबे वाईट नक्की काळ्या रंगाचा फायदा काय होतो? झालं आणि उठून दिसतं. हा ते दिसेल हा, आता. त्याच्यावर Sharp उठून दिसतं. जे होतंय ना ते हा. थोडं त्याच्या तुझ्या याच्यावर ते दिसलं नसतं एवढं. नाही रे, मी काढतो तुझे. पण यानेच चांगलं केलं संदीपने, बाकी आम्हाला नाही करता आलं एवढं. चला भावा, काहीतरी फायदा झाला. कलर भाई काळा कलर पण काहीतरी उपयोगात असतो. छान आहे ना, तुझ्याशी जास्त दिसतंय भाई माझ्या. या ठेवली बघा. हे आहे केळाचं झाड. याचा डिटर्जंट म्हणून वापर करतात. आधीच्या काळी लोक ह्या झाडापासून येणाऱ्या फळांची पावडर करून ठेवत होते. हे समोर तुम्ही जे झाड बघताय हा. याला दुधी बोलतात. हे जे दूध येत आहे तर त्याचं काटा ज्यावेळेस टोचतो तर त्यावेळेस हे वापरलं जातं. काटा ज्या ठिकाणी येईल तर टोच आतमा, त्या हा. बाजूला लावायचं. दूध हे समोर बघताय ते हिरड्याचं झाड आहे, तर त्याला हिरड्याची फळं येतात, हिरडा बोलतात त्याला. तर याचा उपयोग जे बाळगुटी वगैरे असतात तर त्याच्यामध्ये लहान मुलांना उघडून देतात त्यासाठी, आणि आयुर्वेदिकमध्ये पण खूप इम्पॉर्टन्स आहे. तर या हिरड्याने दात वगैरे पण स्ट्रॉंग होतात. जसं दातपडी बघितली तसं दात स्ट्रॉंग होण्यासाठी पण ऑप्शन. दात बीत घासू शकतात. हो घासतात. कोण कास्तर म्हणजे ते साल असते माहिती त्याच्यावर असं उघडायचं हा आणि लावायचं. आणि मग लाव. तर इथे महाबळेश्वर दिसतं. महाबळेश्वरचं सगळ्यात हायस्ट पॉईंट आहे विल्सन पॉईंट म्हणून. हा. तर तिथे टॉवर आहे, तो पण इथून एकदम आरामात दिसतो. तो पण आपण इथून बघू शकतो. त्याच्या अलीकडे ते कोळेश्वर प्लॅटो आहे. जे रायरेश्वर टू महाबळेश्वर जर करायचं ट्रेक तर ते कोळेश्वर प्लॅटो पूर्ण क्रॉस करून पुढे जावं लागतं, जोरमध्ये उतरावं लागतं. ते समोर अलीकडे आहे मेटल किंवा लोखंड वगैरे जसं असतं तर तसं आहे. तर याला साधारण दगडापेक्षा जास्त वजन आहे. हे जसे मातीमध्ये मिक्स झाले आणि हळूहळू त्याच्यानंतर माती बनते, आणि एका दगडामध्ये जवळजवळ 4-5 कलर, तर तेच नंतर हळूहळू मातीमध्ये कन्वर्ट होते. पूर्ण वाढ झालेली. पूर्ण वाढ झाल्यामुळे मग त्याचं डिझाईन वगैरे संपून गेलं. असं आता आपल्याला एखादा एक पण फुल नाही भेटणार ना. जर सप्टेंबर स्टार्टिंगला आलात ना तरच हे मिळते बघा. आणि याचे पण कास पठारले किंवा इथे पण असे मोठेच्या मोठे हे असतात, पाहिजे असतात, पण या साईजचे असतात. पुढच्या क्षणी कॅमेऱ्याला असं दिशाडाव लागलं. समोर दिसली ती 7 रंगाची माती. लाल, पिवळा, राखाडी, हिरवा, प्रत्येक रंगात निसर्गाची कथा दडलेली. जोक नाही, या मातीमध्ये लाखो वर्षापूर्वी ज्वालामुखीपासून निर्मित खडक, खनिजाचा संगम आणि धुक्याने, पावसाने, हवामानाने एक अनोखी रंगपेटी तयार केली आहे. ही माती केवळ एक जमीन नाही, इतिहास आणि निसर्गाची भेट आहे. आता पूर्ण 6 झाले. बेस्ट बेस्ट. एकदम प्रॉपर दिसतोय बघा. एकच
लिपस्टिक पाय का माझ्या गर्लफ्रेंड हे मी म्हणू शकतो भाई माझा हात आहे ह्याच्यात. खुश होईल बघा मी ऍक्च्युली तेच बोलणार होते. शेड भारी. मंडळी धुकं काय थांबायचं नाव घेत नाहीये. पोरांना थंडी वाजायला लागली आणि इथं थोडी आपल्याला नवीन मंडळी भेटलीत, थोडं मित्रपरिवार. रायरेश्वरच्या त्या शांत हिरव्यागार पठारावर ध्यान करायला बसलो. हवेतील थंडी आणि वाऱ्याचा आवाज, ढग हलत होते आणि शांततेत हे वातावरण काही वेगळंच होतं. रायरेश्वराचं हे पठार फक्त इतिहासाचं नाही तर निसर्गाचं, शांतीचं आणि मनाला आराम देणारं एक ठिकाण आहे. तुम्ही देखील शहराच्या गर्दीतून सुटका शोधत असाल तर कदाचित निसर्गात एक ध्यानाचा क्षण तुमचं मन बदलून टाकेल. आपल्यासोबत संदीप भाऊ आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देतो आहे. रायरेश्वर पठारावर येत आहे, गाईड वगैरे हवं असेल, तुम्हाला स्टे हवा असेल, भावाशी कॉन्टॅक्ट करा. कधी कधी नेटवर्कचा इश्यू असतो, ठीक आहे, तर व्हॉट्सअपला मेसेज टाका. हा रंग, हा निसर्ग आणि हा अनुभव तुम्हीच शोधा आणि आयुष्यभर आठवा. तुमची एक कमेंट माझा पुढचा ट्रेक ठरू शकतो. एखादं भारी, ऐतिहासिक किंवा लपलेलं ठिकाण माहीत असेल तर कमेंट करा किंवा मला DM करा इंस्टावरती. मी तिथं जाऊन ते एक्सप्लोअर करीन आणि तुमचं ठिकाण सगळ्यांना दाखवेन. चला तर मंडळी, या भटक्याचा व्हिडिओ बघून कसं वाटलं कमेंटद्वारे नक्की कळवा. लवकरच भेटूया सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात. जय भवानी, जय शिवराय.